पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसरात सध्या पावसाची संततधार गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। काही ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याच्या देखील घटना घडत आहेत। याबाबत पाटण प्रशासन रात्रंदिवस अलर्ट असून याबाबत तात्काळ उपाययोजना देखील करण्यात येत आहेत। या सर्व परिस्थितीवर पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील लक्ष ठेवून असून ते तालुक्यातील अधिकारी यांना वेळोवेळी सूचना देखील देत आहेत। या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील रासाटी शाखेअंतर्गत येणाऱ्या देवधर येथे अतिवृष्टीमुळे एकूण 5 एचटी विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्यामुळे दुर्गम भागातील एकूण 5 गावे अनुक्रमे गोवारे, तलोशी, वागणे, नाव, चिरंबे अंधारात गेली होती। ही बाब स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी तहसीलदार पाटण व प्रांताधिकारी पाटण यांच्या निदर्शनास आणून दिली। अतिवृष्टी सुरू असल्याने दुर्गम भागात विद्युत पुरवठा सुरू असणे आवश्यक असल्याने या संदर्भात महसूल प्रशासनाने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या। त्यास विद्युत पुरवठा विभागाच्या अधिकारी यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला। वीज वितरण विभागाचे उपअभियंता कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता मंगेश क्षीरसागर, वायरमन आकाश कुंभार, अमित सकवाळ यांनी तात्काळ जीवाची बाजी लावून पाऊस सुरू असताना देखील तलावात पोहोच जाऊन विद्युत तारा ओढून विद्युत पुरवठा सुरळीत केला। त्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्याने स्थानिक ग्रामस्थ यांनी समाधान व आनंद व्यक्त केला। याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी पाटण यांनी संबंधित वीज पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने दाखवलेली कार्य तत्परता याबाबत कौतुक केले आहे। आघात न्यूज महाराष्ट्र